मेष राशी ही राशी चक्रातील पहिली रास. या राशीचा स्वामी मंगळ आहे. मेष राशीच्या लोकांसाठी हा नवीन आठवडा म्हणजेच 9 ते 15 मार्च 2025 कसा राहील आणि समस्या टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करावेत हे जाणून घेऊयात. मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा पूर्णपणे अनुकूल राहील आणि इच्छित परिणाम देईल. या आठवड्यात तुमचे नियोजित काम वेळेवर पूर्ण होईल आणि तुम्हाला घरातील बाहेरील लोकांची मदत आणि पाठिंबा मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा पूर्णपणे अनुकूल राहणार आहे. कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुमच्या उद्योजकतेमुळे आणि घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांमुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. इच्छित पद किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठीही हा आठवडा शुभ आहे. व्यवसाय वाढवण्याच्या योजना प्रत्यक्षात येताना दिसतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून नफा होईल. व्यवसायासाठी केलेले प्रवास यशस्वी होतील. या आठवड्यात तुमचा उत्साह आणि धैर्य वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला कुटुंबातील एखाद्या प्रिय व्यक्तीशी संबंधित चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. प्रेम जोडीदाराशी जवळीक वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्य सामान्य राहील. या आठवड्यामध्ये मेष राशीच्या लोकांनी समस्या टाळण्यासाठी हनुमान चालिसाचा पाठ नियमित करावा. या आठवड्यात मेष राशीची परिस्थिती चांगली राहील. आरोग्यात सुधारणा होत राहतील. प्रेम आणि मुलांची परिस्थिती खूप चांगली आहे. व्यवसायही खूप चांगला आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत होत आहे. तुम्ही एका चांगल्या पदाकडे वाटचाल करत आहात. आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे धाडस कमी येईल. नोकरीत प्रगती होईल. मधल्या काळात काही घरगुती कलह असतील, परंतु भौतिक सुख आणि संपत्ती वाढेल. शेवटी विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे, पण भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. सूर्याला जल अर्पण करणे तुमच्यासाठी शुभ राहील. मंडळी, मार्च महिन्याचा दुसरा आठवडा मालव्य राजयोगाच्या प्रभावाने सुरू होत आहे. खरं तर या आठवड्यात शुक्र आणि त्याच्या उच्च राशी मीन राशीत भ्रमण करेल, ज्यामुळे मालव्य राजयोग निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रात मालव्य राजयोगाला खूप प्रभावशाली श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. मालव्य राजयोगामुळे व्यक्तीला पैसे कमविण्याच्या चांगल्या संधी मिळतात. या आठवड्यात मालव्य राजयोगामुळे मेष राशीचे लोक श्रीमंतीकडे वाटचाल करू शकतात. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळेल. तसेच इच्छित यशाने मन खूप आनंदी होईल. मालव्य राजयोगाच्या प्रभावामुळे मार्च महिना मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगली संधी मिळतील. तुम्ही तुमच्या ऊर्जेने योग्य व्यवस्थापन करण्यात देखील यशस्वी व्हाल. यासोबतच तुम्हाला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. जे नोकरदार बऱ्याच काळापासून समस्यांना तोंड देत होते, त्यांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तसेच नोकरदार महिलांना या आठवड्यात ऑफिस आणि घराचे संतुलन साधण्यात काही अडचणी येऊ शकतात, परंतु तुमच्या शहाणपणाने तुम्ही ती सर्व कामे सहजपणे पूर्ण कराल. मंडळी, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात अनेक ग्रह आणि नक्षत्रांमध्ये बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम मेष राशीसह देश आणि जगातही दिसून येईल. या आठवड्यात 9 ते 16 मार्च 2025 दरम्यान होळीचा सण देखील साजरा केला जाईल. याशिवाय या आठवड्यात 14 मार्च रोजी सूर्य मीन राशीत वक्री होईल आणि 15 मार्च रोजी बुध मीन राशीत वक्री होईल. यासोबतच 17 तारखेला ते या राशीत अस्त करेल. याशिवाय 16 मार्च रोजी पापग्रह राहू पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. मंडळी, ज्योतिषांच्या मते या आठवड्यात अनेक मोठे राजयोग देखील तयार होत आहेत, जे मेष राशीच्या लोकांची भाग्य उजळू शकतात. मार्चच्या या आठवड्यात निर्माण होणाऱ्या राजयोगाबद्दल बोलायचे झाले तर बुध आणि शुक्र नीचभांग लक्ष्मी नारायण योग निर्माण करतील. यासोबतच राहू, शुक्र, मीन आणि सूर्य मीन राशीत असतील, त्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होत आहे. यासोबतच सूर्य बुध एकत्रितपणे बुद्धाधिक राजयोग निर्माण करत आहेत. शुक्र उच्च राशीत असल्याने मालव्य राजयोग निर्माण करत आहेत. शनी कुंभ राशीत असल्याने शश राजयोग निर्माण करत आहेत आणि मंगळ मिथुन राशीत असल्याने धनलक्ष्मी राजयोग निर्माण करत आहेत. मंडळी, मार्चच्या या आठवड्यात निर्माण होणाऱ्या राजयोगाबद्दल बोलायचे झाले तर बुध आणि शुक्र नीचभांग लक्ष्मी नारायण योग निर्माण करतील. यासोबतच राहू, शुक्र, मीन आणि सूर्य मीन राशीत असतील, त्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होत आहे. यासोबतच सूर्य बुध एकत्रितपणे बुद्धाधिक राजयोग निर्माण करत आहेत. शुक्र उच्च राशीत असल्याने मालव्य राजयोग निर्माण करत आहेत. शनी कुंभ राशीत असल्याने शश राजयोग निर्माण करत आहेत आणि मंगळ मिथुन राशीत असल्याने धनलक्ष्मी राजयोग निर्माण करत आहेत.
मंडळी, हा आठवडा मेष राशीसाठी नवीन शक्यतांनी भरलेला असणार आहे. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम केल्याने चांगले परिणाम मिळतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कौटुंबिक जीवनात शांती राहील, परंतु नातेसंबंधांमध्ये पारदर्शकता राखणे महत्त्वाचे असेल. तुमच्या आरोग्याबद्दल जागरूक राहा आणि नियमित व्यायाम करा. या आठवड्यात तुमचे नियोजित काम वेळेवर पूर्ण होईल आणि तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांची मदत आणि पाठिंबा मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा पूर्णपणे अनुकूल राहणार आहे. मेष राशीच्या लोकांच्या कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. तुमच्या उद्योजकतेमुळे आणि महत्त्वाच्या निर्णयांमुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. इच्छित पद किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. हा आठवडा व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी देखील शुभ आहे. व्यवसाय वाढण्याच्या योजना प्रत्यक्षात येताना दिसतील. आधी केलेल्या गुंतवणुकीतून नफा मिळेल. व्यवसायासाठी केलेले प्रवास यशस्वी होतील. या आठवड्यात तुमचा उत्साह आणि धैर्य वाढेल. या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला प्रिय कुटुंबातील सदस्याशी संबंधित चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. तुमच्या प्रियजनांसोबत जवळीक वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. या आठवड्यात मेष राशीच्या लोकांचे आरोग्यही सामान्य राहील. यासाठी हनुमान चालिसाचे पठण करावे.